म्हणजे मी गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. माननीय शरदचंद्रजी पवार त्यांच्या आदेशानुसार मी काम करत आहे. त्याचा तो म्हणजे त्याचं फळ म्हणून मला त्याने ह्या पक्षाचा मिळाला. शेतकरी वारसा वगैरे काही नाही. निश्चित वारशी म्हणजे कोणताही वारसा नसताना सर्व समाजाला घेऊन मी सर्व समाजातील लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी थोडासा पद्धतीने सर्वांना मी समोर जाऊन बोलेन की व्हा मी कधी तुम्ही मला कॉल करा, मी तुमच्यासाठी हजर आहे. तुमचं काय बी काम असू दे, मी तुमच्यासाठी मी आवडा करेन, मी प्रयत्न करणार आहे. आणि तुमचं एक मत मला मतदान करून मला ह्या युतीनंच सध्या चालू आहे. यामध्ये तुमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आम्ही भाजपला संपवण्याचा आम्ही प्रयत्न आमचा चालू आहे. भाजप हा सत्तेमध्ये येऊ नये आणि भाजपलाच म्हणजे लोकशाही. नमस्कार, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये मी सिद्धार्थ भडकुंबे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. नेते चोहीकडे, नेतृत्व गेले कुणीकडे, अशी सध्याच्या या राजकारणाची परिस्थिती आहे. राजकारणाची रणधुमाळी सर्वत्र गाजत आहे आणि त्यातूनच सध्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आणि ही जी रणधुमाळी आहे ते आपल्याला गाजताना पाहते. एक व्यक्तिमत्व म्हणजेच जनता संघर्ष न्यूज चॅनल या स्टुडिओमध्ये एक व्यक्तिमत्व असं आहे की सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. अर्थात श्री शब्बीर मणियार सर, कुंभारी पंचायत समिती गण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, चिन्ह घड्याळ या चिन्हावरती ते निवडणूक लढू पाहत आहेत. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूया. मणियार साहेब नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला समोरून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे. थेट तुम्हाला मणियार साहेब प्रश्न विचारतो या ठिकाणी. जनता तुम्हाला पाहते, तुम्ही कोणते मुद्दे काय विजन ठेवलेलं आहे तुम्ही या निवडणुकीचं? मी शब्बीर मणियार, कुंभारी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट घड्याळ चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे. सध्या कुंभारी हा जो भाग आहे म्हणजे महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही, सार्वजनिक शौचालय पाहिजे. आणि तसेच पाण्याचा भरपूर तुटवडा आहे, पाण्याचं कुठलं बी नियोजन आहे. आणि बेरोजगारी भयंकर आहे, कुठल्याही तरुणाला हाताला काम नाही, काय नाही, बेरोजगारी भरपूर आहे. आणि शेवटी आपले अजितदादा उपमुख्यमंत्री हे सत्तेमध्ये आहेत, त्यांच्या आदेशानुसार मी लढवित आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे. विकासाचा मुद्दा घेऊन सर्वसामान्यापर्यंत जाऊन मी सर्व नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत. ते एकत्र आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहे. मणियार साहेब, या ठिकाणी संभ्रमावस्था भासते दिसून येते. या ठिकाणी कार्यकर्ते देखील सध्या संभ्रमावस्थेत आहेत. आपण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून लढताय, काय अजेंडा आहे या पक्षाचा, काय सांगा? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे जे आदेश देतील, त्यांना जे मानतील ते माझ्यासोबत येतील आणि पक्षाचं काम त्यांनी माझ्यासोबत करतील अशी आशा बाळगतो. शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. केवळ विकासाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि विद्युत पुरवठा जवळपास दिवसभरात 1 तास 2 तास असतात ते पूर्ण 24 तास मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा हा ही कोरा करायला पाहिजे. आपण सत्ताधारी पक्षातच आहात, लक्षात घ्या. हे प्रश्न जे आहेत हे ज्वलंत आपल्याच माध्यमातून आहेत. जनतेला या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल, काय सांगाल? आता तुम्ही निवडणूक लढताय, त्या दृष्टिकोनातून जनतेचा कौल देखील तितकाच पाठीचा असणं गरजेचं आहे. पक्षाने तुम्हाला तिकीट दिलंय, शेवटी मतं जे आहे हे जनतेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. मग अशा जनतेला, या सामान्य जनतेला, या कष्टकरी जनतेला, शेतकरी ज्या प्रवर्ग आहे अशा व्यक्तीला काय सांगाल तुम्ही? शेवटी काय माहिती का, जनता जनार्दन असते. ते जनतेनं काम पाहिजे, जनतेनं काम पाहिजे. काम म्हणजे कसं, ते त्यांना अन्न वस्त्र निवारा हे देऊन चालत नाही, बाकीची गोष्टी पण त्यांना पाहिजे. अगदी
सोलापूर जवळचं आहे कुंभारी गाव आहे, सोलापूर लागून, परंतु कुंभारीचं सुधारणा काही झालं नाही. या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण राजकीय केलेलं आहे. राजकीय काय वारसा आहे तुमचा का प्रथमतः तुम्हीच या घराण्यातून मण्यार घराण्यातून निवडून लढताय? महत्वाचं म्हणजे मी गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. माननीय शरद पवार त्यांच्या आदेशानुसार मी काम करत आहे. त्याचा तो म्हणजे त्याचं फळ म्हणून मला त्याने ह्या पक्षात आता तिकीट मिळालं नाही. शेतकऱ्यास वारसा वगैरे काही नाही. निश्चित वार्षिक म्हणजे कोणताही वारसा नसताना हे निवडून लढताय. एक गरीब कार्यकर्त्याला मला न्याय गेल्या 20 मिळाला. वर्षापासून या पक्षामध्ये कार्यरत आहात. हा. शेतकऱ्यांसोबत आपल्याच भागातील कुंभारी या भागातील अनेक सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत त्यांच्यासाठी काय अजेंडा ठरवलाय तुम्ही? कारण काय शिक्षण आता साधन आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व तरुण जो आहे शिकून बसलेला आहे, त्याच्या हाताला काम नाही, कामधंदा नाही. स्मार्ट सिटी म्हणून आपण ओळखतो, पण प्रत्यक्षात ती स्मार्ट सिटी आहे का याचं आत्मपरीक्षण देखील सोलापूरकरांनी केलं पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून आपण सोलापूर या शहराकडे कसे पाहताय? ग्रामीण भागामध्ये बेकारी भरपूर वाढलेली आहे. सिटी सोलापूर शहर हे जवळ असून सुद्धा ग्रामीण भागामध्ये युवक हे म्हणजे त्यांच्या हाताला काम नाही, बेकारी वाढलेली आहे. त्याच्यासाठी तुमचा काय अजेंडा असणार आता पक्षाच्या वतीने? समजा एखाद्या वेळेस त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी आहेत, त्या ठिकाणी पक्षाला तुम्ही काय सूचित करू शकता का की या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे पण पाणी नाही आहे? मग अशा वेळेस त्या युवकांनी काय केलं पाहिजे? एखादा उद्योगधंदा त्यांना वगैरे मिळवून देण्याचं साधन तुम्ही पक्षाला सूचित करू शकता? आम्ही सूचित करू शकतो की सूचित नक्की करणार. कष्टकरी कामगार वसाहत देखील त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. कुंभारी हे गाव जे आहे लक्षात घ्या, त्या ठिकाणी गेनिसिद्ध देवस्थान देखील आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी धार्मिक वृत्ती जी आहे त्या ठिकाणी लोक मानणारे ते देखील आहेत. आणि एकंदरीत जो म्हणतो मतदार जो असतो लक्षात घ्या, केवळ एका विशिष्ट समाजाचा जाती धर्म पंथाचा नसतो. अशा इतर समाजाला काय आव्हान कराल तुम्ही? सर्व समाजाला घेऊन मी सर्व समाजातील लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी सोडायचा प्रयत्न करीन. सर्वांना मी समोर जाऊन बोलेन की बाबा मी कधी तुम्ही मला कॉल करा, मी तुमच्यासाठी हजर आहे. तुमचं काय बी काम असू दे, तुमच्यासाठी मी अवरात्र मी प्रयत्न करणार आहे. आणि तुमचं एक मत मला घड्याळाच्या अजेंडावर मतदान करून मला पंचायत समिती गणातून मला निवडून द्या ही आशा बाळगतो. शेतकरी युवा हा प्रश्न तर झालाच लक्षात. महिला देखील त्या भागामध्ये भरपूर आहेत, कष्टकरी असतात, बिळ्या वळण्याचं वगैरे काम करतात. जेमतेम त्यांना जे आहे तुटपुंजा मानधनावरती ते काम करतात. अशामध्ये घर कसं भागलं पाहिजे? अशा महिलांसाठी कष्टकरी त्याच्यासाठी काय विजन वगैरे ठेवलंय? काय उद्योगधंदावर बचत गटाच्या महिला वगैरे असतात बऱ्याचशा. बचत गटाच्या महिलांना आपण ते सहकार्य करू. आणि ते तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. विडी कामगार जे आहे, विडी कामगार पण आमच्या कुंभारी भागामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यांना रोजंदारी पण तुटोबीची प्रमाणात मिळते. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का, कुंभारी हा भाग जास्त म्हणजे कामगार वर्गाचं जास्त आहे, जास्त असल्यामुळं थोडेफार लोकांना हे आहे काम आहे, परंतु संपूर्ण महिलांना काम नाही. घर बसल्या काहीतरी उद्योगधंदा त्यांना मिळाला पाहिजे. कारण का कोरोनाचा काळ लुटून या ठिकाणी साधारण 1-2 वर्ष 3 वर्ष जरी झाले तरी म्हणावे तशी अजून जनता आणि त्या भागातील महिला वर्ग सक्षम नाही आहे. सक्षम नाही, बरोबर आहे. त्या माध्यमातून पक्ष तुमचा जर त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर निश्चितच त्या महिलांना आम्ही प्रयत्न करू की महिलांसाठी प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट, लाडकी योजना जी आहे, ज्यापर्यंत ज्यांना मिळालं नाही त्यांचं सुद्धा आम्ही प्रयत्न करू. त्या महिला सुद्धा आपण लाडकी योजना ही चालू करून देऊ. एक शेवटचा प्रश्न म्हणण्यासाठी तुम्हाला घेतो, अतिशय महत्वाचा. या मुद्द्यावरती, या विषयावरती आपलं ठाम मत तुम्ही या ठिकाणी जनतेसमोर मांडायचं आहे. यंदाच्या निवडणुका ज्या झाल्या या लोकशाही मार्गाने झाल्या का, या बाबतीत आपलं मत काय? महत्वाचं बोला तुम्ही पत्रकार साहेब. लोकशाही म्हणजे कसं आहे, आता सध्या लोकशाहीच्या मार्गाने नाहीच. सर्व पैसे द्यायचं, मतदान घ्यायचं, गुंडगर्दी ह्या हेतूने सध्या चालू आहे. यामध्ये तुमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आम्ही भाजपला संपवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. भाजप हा सत्तेमध्ये येऊ नये
आणि भाजपलाच म्हणजे लोकशाही संपवण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांचा चालू आहे, परंतु लोकशाही संपणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटना लिहिलं आहे त्या घटनेनुसार आम्ही काम करत राहू आणि भाजप आम्ही संपवण्याचा प्रयत्न आमचं शेवटपर्यंत राहील. क्षमासावी, या ठिकाणी तुम्ही जे मत मांडलं या ठिकाणी लक्षात घ्या, सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावूनच काही आपले दिग्गज नेते बसले. जनतेला तुम्ही कशा प्रकारे आश्वासित ठेवा? जनता कुणाकडे म्हणजे आपल्या विकासाकडे पाहून मतदान करावं का त्या नेत्यांकडे पाहून मतदान करावं? विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही मतदान मागायला जाणार आहे. विकास हा अजेंडा राहणार आहे. विकास करणार हे निश्चित आहे. विकासाला धरूनच आम्ही ते अजेंडा आमचा राहणार आहे शेवटपर्यंत. निश्चितच या ठिकाणी सन्माननीय शबीर मण्यार साहेब जे आहेत लक्षात घ्या, कुंभारी पंचायत समिती गण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट आणि त्याचं चिन्ह जे आहे लक्षात घ्या, पक्षाचं घड्याळ या चिन्हाला समोर ठेवून या ठिकाणी जनतेसमोर, सर्वसामान्य जनतेसमोर मतं मागण्यासाठी जाणार आहे. पाहूया जनता त्यांच्या बाजूने त्यांना किती कौल देते आणि त्यांना निवडून देते. तर या ठिकाणी मी सिद्धार्थ मुकुंद भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मण्यार साहेबाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.